नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी भाषण माझा भारत महान। मराठी भाषण माझा भारत महान। धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान, धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान। दिशा दिशातून आज गरजते तुझ्या यशाचे गान, तुझ्या यशाचे गान। या देशाला प्राचीन सांस्कृतिक समृद्ध परंपरांचा इतिहास लाभला आहे। या देशाची भूमी हरित समृद्धतेने नटलेली आहे। या देशातल्या संस्कृतीचा प्रवास ज्ञानापासून तत्वज्ञानाकडे, परंपरांपासून पुरोगामित्वाकडे झाला आहे। अशा या माझ्या महान भारत देशाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये अभिमानाची ज्योत तेवत असते। माझा हिंदुस्थान, माझा माझा हिंदुस्थान। हिमाचलाचे हीरक मंडित शिरभूषण भरदार, वक्षावर गंगा यमुनांचे सळसळती मौक्तिकहार। कटीच तळपे मराठमौळ्या गोदेची तलवार, महोदधीचे चरणाजवळी गरजतसे आव्हान, गरजतसे आव्हान। माझ्या भारतभूचे हे वर्णन ऐकताना रोम रोम फुलून येतो आणि निसर्गाच्या या मुक्त लावण्याबरोबरच गिरीशिखराचे आणि महासागरांचे आव्हान नजरेसमोर ठाकते। उत्तरेकडील हिमालय पर्वत जणू भारतभूमीच्या शिरावर मुकुटासारखा शोभून दिसतो आहे। गंगा, यमुना, सिंधूसारख्या नद्या त्यांच्या पैलतीरावरील भूमीला समृद्धी आणि संपन्नतेचे वरदान देत आहेत। धनधान्य आणि फळाफुलांनी बहरलेले शेतमळे हे माझ्या कृषीप्रधान देशाचे वैभव आहे। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। खंडप्राय अशा माझ्या भारत देशामध्ये प्रांतिक, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक इत्यादी अनेक बाबतीत विविधता आढळते, परंतु ज्याप्रमाणे सूर सात असले तरी संगीत मात्र एक असते, त्याचप्रमाणे इथल्या प्रचंड विविधतेत नांदणारी एकता हे माझ्या देशाचे भूषण आहे। भारत ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची, दुष्ट संहारक श्रीकृष्णाची भूमी आहे। याच भूमीवर अनेक संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून समानतेची, संस्कृतीची गुढी उभी केली। शाहू फुले आंबेडकरांसारख्या महामानवांनी मानवतावादाची शिकवण इथल्या समाजाला दिली। गांधी, टिळक, भगतसिंग, सुभाषचंद्र यांसारख्या महान रत्नांना याच भूमीने जन्म दिला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तेजाने या देशाचा इतिहास दैदिप्यमान झाला। माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय आहे, पूजनीय आहे। म्हणूनच स्वामी विवेकानंदांची माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ही हाक साऱ्या धर्ममार्तंडांचे काळीज काबीज करून घेणारी होती। माझ्या देशावर निसर्गाने आपले लावण्य मुक्त हस्ते उधळले आहे, जणू सृष्टीचा लावण्य महोत्सवच। उत्तुंग हिमगिरी, नजर फिरेल अशा खोल दऱ्या, खळखळ करणाऱ्या नद्या, डुलणारी हिरवी शेती, तऱ्हेतऱ्हेची मनोहर फुले आणि पावला पावलाला बदलणारी अनेक मनोहर दृश्ये। निसर्गाचे हे मुक्त लावण्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही। इंद्रधनुचे 7 रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती यांचा सुरेख लावण्य विलास फक्त माझ्या देशातच पाहायला मिळतो। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, हे फक्त माझ्या देशातच शक्य आहे। निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळला आहे, तो म्हणजे लाल। तो रंग आहे रक्ताचा। स्वधर्म, स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी या धरणीवर आपले रक्त सांडले, तो रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो। सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, कृष्णदेवराय, राणा प्रताप या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास आपल्या रक्तांनी रंगवला आहे। संस्कृती संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ आहे। हा अर्थ प्रकृती, विकृती आणि संस्कृती या 3 शब्दाधारे व्यक्त करता येतो। भूक लागली असता खाणं ही प्रकृती, भूक लागली नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणं ही संस्कृती। आणि हीच आमची संस्कृती आहे। म्हणूनच तर अतिथी देवो भव हा महामंत्र आम्ही जपला आहे। यजमानाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे 2 स्तंभ आहेत।
आमच्या संस्कृतीची शालीनता पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावले आहे. आपल्या शालीनतेने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी आपल्या शौर्यानेही जगाचे डोळे दिपवले आहेत. राणी लक्ष्मी, राणी चन्नम्मा, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराराणी या स्त्रियांनी आपल्या डोईवरचा पदर तसूभरही न हलवता हातात तलवारी घेतल्या आणि शालीनता, पावित्र्य याचबरोबर रणचंडिकाही जगाला पाहायला मिळाल्या. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते. माझ्या देशाची ही संस्कृती, ही परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे हे मी अभिमानाने सांगतो. रामाचा त्याग, लक्ष्मण भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची स्वामीनिष्ठा, सीतेची पतिनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकद आणि श्रीकृष्णाचा कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. रामकृष्णाची परंपरा, शिवाजीराजे, राणा प्रतापांचा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थाने आहेत. शंकराचार्य, रामशास्त्री, भवभूती, कालिदास, व्यास, वाल्मिकी, राजा भोज, शाहू महाराज यांच्यापासून ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसूत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंतची अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली. अंतराळात आज आमची विमाने भिरभिरत आहेत. आमच्या पाणबुड्या सागरतळाचा शोध घेत आहेत. आमचे डॉक्टर्स नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत. आमचे शास्त्रज्ञ मानवी जीवन अधिकाधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय सामन्यातून अभिमानाने उंचावत आहेत. आमची मुस्लिम शीख भावंडे आमच्या हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करत आहेत. नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशाच्या मातीतच आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो, तर भगतसिंगांसारखा तेजस्वी युवक हसत हसत फासावर जाताना पुनर्जन्म जर असेल तर तो मला भारतभूमीतच मिळावा अशी आस मनी बाळगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर ने मजसी ने परत मातृभूमीला अशी त्या सागराला विनवणी करतात, तर इक्बाल सारखा एखादा कवी हिंदी है हम, वतन है हिंदोस्तां हमारा अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाचा तिरंगा आपल्या 3 रंगाने विविधतेतून एकतेबरोबरच आमची त्यागाची, शांततेची आणि समृद्धीची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानेनं सांगतो आहे. माझ्या देशाच्या या साऱ्या सत्य, शील, सुंदरतेला दुष्ट लागावी म्हणून भ्रष्टाचाराचे, हत्याकांडाचे गालबोट लागले आहे. हेही आपल्या भारताच्या सौंदर्याला तितकेच मारक आहे. शेवटी एवढंच म्हणेन, सूर्यसाक्षीबद्ध होऊ आपुल्या वचनात या, प्राण हाती घेऊन ही देशभूमी रक्षूया. देश माझा मी तयाचा एक नाते आपुले, द्वैत सारे मोडून या एक आता व्हायचे. अर्पिले सर्वस्व देशा याद त्यांची ठेवूया, वैभवाच्या उंच शिखरी देश आता नेऊया. वीरभूमी वीरजन्नी देशभूमी वंदूया, थोर माझी संस्कृती ही या जगाला सांगूया. ज्ञानज्योती चेतवुनी बंधुभावा जागूया, एकमेका साह्य देऊ स्नेह समता राखूया. अर्पितो सुमने म्हणून आमुची त्यांना मने, झुंजले रणांगणी लाख त्यांची जीवने. आदरे झुकवू माथा शान त्यांची राखूया, देशसेवेच्या व्रताची आस आता ठेवूया, आस आता ठेवूया. जय हिंद.